हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय साबुदाणा आणि मूग डाळीची मस्त कुरकुरीत मसालेदार अशी पापडी. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा अगदी नाश्त्याला खाण्यासाठी देखील खूप टेस्टी लागते ही पापडी. बनवायला खूप सोपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही पापडी बनवून तयार होईल. तर नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चला तर बघूया ही क्रिस्पी अशी पापडी कशी बनवायची ते. ही पापडी बनवण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये एक वाटी म्हणजे जवळपास पाव किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. नेहमी ज्या पिठापासून आपण भाकरी बनवतो तेच तांदळाचं पीठ मी तर घेतलेलं आहे. या पिठामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलं, छोटा एक चमचा जिरे घातले, काही कढीपत्त्याची पानं घातली आणि 2 ते 3 मिरच्या हिरव्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ घातले. यामध्ये 3 चमचे भिजवून घेतलेली मुगाची डाळ घातली. ही डाळ चांगली भिजली गेली पाहिजे. नॉर्मल थंड पाण्यामध्ये भिजायला घातली होती. 3 चमचे डाळ आणि 2 चमचे भिजलेला साबुदाणा घातला. हे साबुदाणा आणि भिजलेल्या डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या आणि 1.5 इंच आल्याचा तुकडा या प्रकारे जाडसर असा फिरवून घेतला. आता हे मिरची आणि आल्याची जी पेस्ट आहे ती सगळी यामध्ये घालून घेऊया. जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स वापरू शकता. मी इथं हिरव्या मिरची बरोबर 1 चमचा चिली फ्लेक्स देखील वापरते आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. साधं तेल आहे, गरम केलेलं नाही. आता ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता, हिंग वापरू शकता, ओवा वापरू शकता किंवा हळद देखील वापरू शकता. मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. जे आवडतील ते मसाले इथं वापरू शकता. मी एकदम सिंपल ठेवते, कमी मसाल्यांचा वापर करते. आणि आता हे सगळं मिक्स झालेलं जे मिश्रण आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी कडकडीत पण नाही, उकळलेलं नाही, साधं नॉर्मल गरम पाणी वापरायचं आहे. थोडंसं कोमट असलं तरीही चालेल. आता या पद्धतीनं हे थोडं पाणी घालून या पिठाचा एक चांगला गोळा बनवून घेऊया. खूप मस्त एकदम परफेक्ट अशी कुरकुरीत ही टिक्की तयार होते, ही पापडी तयार होते. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका. आणि जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलेलं असेल, पहिल्यांदा या चॅनलचे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा आता हा कणकेचा गोळा मी बनवून घेतला. याच्यावरती झाकण लावून एक 7 ते 8 मिनिटासाठी बाजूला सोडून देऊया. आता बघा ही आपली कणिक चांगली सेट झालेली आहे. यामधले अगदी छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. ज्या आकारात तुम्हाला पापडी बनवायची आहे त्या आकारात अगदी छोटे छोटे गोळे बनवून घ्या. जास्त जाडसर नाही किंवा एकदम पातळ नाही अशी ही पुरी आपल्याला बनवायची आहे. तर या पद्धतीनं थोडंसं हाताला तेल लावून या पद्धतीनं प्रेस करून घेऊ शकता. जर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटत असेल तर या पद्धतीनं बनवा किंवा मग या पद्धतीनं एक प्लास्टिकची शीट घ्या. त्याच्यावरती एकच वेळा तेलाने हात पसरवून घ्या. जास्त तेल लावण्याची गरज नाही. एकदाच सुरुवातीला तेल लावलं तर पुरेसं आहे. या पद्धतीनं बनवून घेतलेले गोळे ठेवा आणि एखाद्या वाटीनं किंवा कोणत्या एखाद्या सपाट बुडाच्या भांड्यानं या प्रकारे ही पापडी प्रेस करून घ्या. एकदम पण पातळ बनवायला जाऊ नका, कारण यामध्ये आपण मुगाची डाळ आणि भिजलेला साबुदाणा वापरलेला आहे, त्यामुळे पापडी फाटू शकते. तर अशाच पद्धतीनं हलक्या हाताने या बऱ्याचशा पापड्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता लगेच तळायला घेऊया. कारण जर जास्त वेळ थांबलं तर पापडी सुकू शकते आणि त्यामुळं ते आपल्याला उचलायला पण नाही देणार, त्या तुटू शकतात. आता आपलं तेल देखील चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. लगेच आपण पापडी तळायला घेऊया. नेहमीप्रमाणे जसं आपण कुरडया किंवा पुरी तळतो किंवा इतर कोणता पदार्थ तळतो अगदी तशीच ही पापडी देखील क्रिस्पी होईपर्यंत एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. छान असा रंग येईपर्यंत तळून घ्यायची, म्हणजे ते क्रिस्पी होते, मऊ पडणार नाही आणि या पापड्या संपेपर्यंत तशाच कुरकुरीत राहतात. पण इतक्या टेस्टी होतात की कितीही प्रमाणात केल्या तर जास्त वेळ
शिल्लक नाहीत राहणार. खूप टेस्टी लागतात चवीला. नक्की ट्राय करून बघा. इथं बघा आता या पापड्या छान असा रंग आलेला आहे. असं छान गोल्डन ब्राऊन कलर आला की तुम्ही पापडी काढून घ्या आणि बाकीच्या पापड्या देखील अशाच क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या. तर आता या अशाच सगळ्या पापड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत आपल्या या एकदम क्रिस्पी खूप छान कुरकुरीत पापड्या. नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून मला नक्की सांगा ही पापडी तुम्हाला कशी वाटली ते. थँक्यू.